विद्यार्थी मित्रांनो, ओवी करिअर सेंटर मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 12th मॅथमॅटिक्सचे सगळी सिरीज मी लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये जे आपलं 12th मॅथमॅटिक्स आहे, जे सायन्सचा आणि आर्ट्सचा जो सिलेबस आहे, तो सर्व सिलेबस मी कंप्लीट करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. म्हणजे बोर्डाची आणि सीईटीची सगळी प्रिपरेशन मॅथमॅटिक्सची मी तुमच्याकडून करून घेणार आहे या यूट्यूब व्हिडिओच्या मार्गातून. ओके, सो आज आपण स्टार्ट करतो मॅथमॅटिकल लॉजिक, जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला 12th सायन्स सिलेबसचा. सो पुन्हा तुमचं स्वागत आहे ओवी करिअर सेंटरवर. तुम्ही अगदी व्यवस्थित बरोबर जागेवर आला आहात, जिथं तुम्हाला यशाची 100% खात्री घेतली जाते. तर लेक्चर स्टार्ट करू. आज आपला पहिला लेक्चर आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा. पण लेक्चर स्टार्ट करण्याच्या पहिले मी इन्स्ट्रक्टरबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, म्हणजे माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. तर बघा, माझं नाव यश आहे. मी बीटेक करतोय IT इंजिनियरला. मी सध्या फायनल इयरला आहे. ऑल 3 इयर्स कंप्लीट आहे माझे. मी फायनल इयरला आहे पुण्यातील JSPM युनिव्हर्सिटीमध्ये. जे JSPMचं जे मेन कॉलेज आहे RSCOE, त्याच्यामध्ये IT डिपार्टमेंटमध्ये मी फायनल इयरला आहे. मी जेव्हा MHT CET एक्झाम दिली होती 2021 मध्ये, तेव्हा माझा स्कोर होता 135 आउट ऑफ 200. ओके, सो माझा MHT CET स्कोर होता 135 आणि मला 3.5 वर्षाचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे MHT CET मध्ये. एका खूप मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये मी 20+ फिजिक्सचे पेपर डिझाईन केले होते त्यांच्या मॉक टेस्टसाठी जेव्हा स्टार्टिंगला, आणि त्यानंतर मी 700हून अधिक विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग दिलेली आहे. सो येस, मला अनुभव आहे MHT CET एक्झामचा. मी स्वतःही पेपर दिलेला आहे, एक चांगला स्कोर आणलेला आहे. मी माझ्या कॉलेजमध्ये टॉपर होतो MHT CETच्या, आणि आमच्या तालुक्यामध्ये पहिला होतो MHT CETच्या स्कोरवरती. माझा तालुका म्हणजे ठाणे जिल्हा जो आहे मुंबईचा, त्यातील एक तालुका आहे, तिथे मी टॉपर होतो. सो येस, तुम्ही मला ट्रस्ट करू शकता. जे मी तुम्हाला सांगेल ते सर्व ऑथेंटिकेटच सांगेल, चुकीचं काहीच सांगणार नाही. आणि तर कोणताही क्षणाचा विलंब न करता आपण टॉपिककडे वळूयात. बघा, आज आपण टॉपिक आणलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक्स. डायरेक्टली चॅप्टर मी स्टार्ट करत नाही, कारण मला अशी सवय नाहीये. मला आधी तुम्हाला चॅप्टरबद्दल इंट्रोडक्शन, चॅप्टरचं किती महत्त्व आहे, बोर्डाला काय वेटेज आहे, CETला काय वेटेज आहे, हा चॅप्टर कसा अभ्यास करायचा, हे सर्व सांगायला आवडतं. तो येस, आपण थोडे 3 ते 5 मिनिटं इंट्रोडक्शनमध्ये देऊयात आणि मग नंतर आपण टॉपिकला सुरुवात केली तर चालेल. बघा, जसं मी सांगितलं, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक स्टार्ट करतोय. हा पहिला चॅप्टर आहे आपला. आता बरेचसे असे विद्यार्थी असतात जे मला मेसेज करतात की सर, आम्हाला मॅथ्सची भीती वाटते. म्हणजे असतात असं काही जण ज्यांना मॅथ्स खरंच थोडंसं हार्ड जातं, ज्यांना आवडत नाही. तर मी सांगेन मॅथमॅटिकल लॉजिक्स असा चॅप्टर आहे जो तुम्ही सर्वात अगोदर केला पाहिजे, कारण हा चॅप्टर जो आहे तो खूप जास्त इझी आहे. याच्यामध्ये काय असे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, आणि फॉर्म्युला पण 2-3-4 फॉर्म्युलाच आहेत, जास्त फॉर्म्युला नाही. आणि या मॅथमॅटिकल लॉजिकच्या क्वेश्चनमध्ये जास्त डोकं लावायची गरज असतं. काही फिक्स क्वेश्चन असतात, फक्त त्यांनाच घुमवून फिरवून विचारलेलं असतं. बस, नवीन कॉन्सेप्ट याच्यामध्ये काय होत नाही. जसं पुढे जाऊन आता आपण 12th सायन्सची जशी मी संपूर्ण सिरीज आणली, तर त्याच्यामध्ये आपण डिफरन्शिएशन शिकणार, इंटिग्रेशन शिकणार, त्याच्यामध्ये आपण वेक्टर शिकणार. तर याच्यामध्ये कसं तुम्हाला 11वीचे टिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलाज वगैरे पाठ पाहिजे, लक्ष असलं पाहिजे, माहिती पाहिजे. पण मॅथमॅटिकल लॉजिक शिकत असताना तशी कोणतीही गरज नाही. डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. आपण बघणार आहोत की किती इझी क्वेश्चन्स असतात. सो हा एक इझी टॉपिक टू स्कोर आहे, त्यामुळे हा टॉपिक सर्वांनी करायचा. मला व्हिडिओ बघणाऱ्यापैकी एकही विद्यार्थी असा नको आहे ज्यांनी हा टॉपिक कव्हर नाही केला. आणि टॉपिक कव्हर करण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. मी जे व्हिडिओ रिलीज करेल मॅथमॅटिकल लॉजिकचे, मन लावून हेडफोन घाला आणि मन लावून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. मी गॅरंटी देतो तुम्हाला, तुम्ही जर सगळा व्हिडिओ बघितला तर त्यानंतर तुम्हाला एकही डाऊट येणार नाही चॅप्टरमध्ये. ही 100% जबाबदारी माझी. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, व्यवस्थित लक्ष द्या, मी जे सांगतोय ते ऐका. मी जे क्वेश्चन्स कव्हर केले ते तुम्ही सुद्धा मनाने स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, आणि एवढं करा, नक्की तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आवडेल आणि इझी टू स्कोर होऊन जाईल. आणि दुसरा फायदा काय, या चॅप्टरचा जास्त फॉर्म्युलाज नाहीये आणि नो लॉजिकल क्वेश्चन, म्हणजे एकदम डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. CETचा पण तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर काही 3-4 टॉपिकच आहेत, त्यांच्यात क्वेश्चन फिरवून वापरले जातात. जर तुम्ही बोर्डाचे क्वेश्चन बघितले तर डायरेक्ट टेक्स्टबुक मधनं येतात, आणि CETला पण क्वेश्चन डायरेक्ट टेक्स्टबुक मधनं येतात. म्हणून टेक्स्टबुकचा एक सम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. टेक्स्टबुक मधला एक प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. मग तो सॉल्व्ड एक्झाम्पल असू द्या, प्लस आपली एक्सरसाइजेस असू द्या,
प्लस आपली मिसलेनियस असू द्या, सगळं मी देणार आहे. आय गेस यूट्यूबवरती अजून असं कुठेच तुम्हाला सापडणार नाही की टॉपिक शिकवता तुम्हाला सगळे क्वेश्चन्स कव्हर करून दिले जातील. पण येस, माझं इंटेन्शन तेच असेल. बघा, मी तुमच्याकडून 1 रुपयाही चार्ज करत नाहीये. या व्हिडिओच्या फ्री ऑफ कॉस्ट मी तुमच्यासाठी जीव लावून हा टॉपिक शिकवतोय. तुमच्याकडून मला 2 अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा म्हणजे तुम्ही सगळा व्हिडिओ बघा आणि जे सांगितलेली स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करा. आणि दुसरा म्हणजे तुम्ही त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांची खरंच कोचिंग लावण्याचे पैसे नाहीयेत किंवा काही अडीअडचणी आहेत, म्हणजे जेणेकरून ते सुद्धा एकदम कमी फी म्हणजे 0 फी मध्ये शिकू शकतात आणि त्यांचाही फायदा होऊ शकतो. ठीक आहे, हा मस्ट टू चॅप्टर मध्ये येतो. आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊयात. हा सेक्शन मला खूप आवडतो. आता जसं तुम्ही 12वी नंतर इंजिनियर होणार आहात, राईट? सो तुमच्या मनामध्ये क्युरियोसिटी असली पाहिजे, एक उत्सुकता असली पाहिजे की सर, हा मॅथमॅटिकल लॉजिक जो चॅप्टर आहे हा आपण शिकतो आहे ते तर सगळं खरं आहे, पण का शिकतोय? याचा रिअल लाईफ म्हणजे खऱ्या जीवनामध्ये कुठं फायदा आहे का फायदा, की आहे पण नाही, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि फक्त ह्या चॅप्टरसाठी नाही, मी जितके पण चॅप्टर शिकवेल, जितके पण टॉपिक शिकवेल, प्रत्येक टॉपिकचं मी तुम्हाला ऍप्लिकेशन सांगणार आहे. ऍप्लिकेशन कळाले ना तर तुम्हाला चॅप्टर शिकायला इंटरेस्ट वाटतो, तर तुम्ही रिअल लाईफशी रिलेट करू शकतात. तर हा जो आपला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक्स, हा आपण रिअल लाईफमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कम्प्युटर सायन्समध्ये वापरतो. तर जे असे विद्यार्थी आहेत जे 12वी नंतर कम्प्युटर सायन्स घेणार आहेत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये स्पेशलायझेशन वगैरे घेतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिकल लॉजिक्स चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जेव्हा आपण इन्फरन्सेस रूल डिझायनिंग करतो तेव्हा मॅथमॅटिकल लॉजिकचा आपण वापर करतो. पण आता हे इन्फरन्सेस रूल डिझायनिंग काय आहे हे आता समजून घेण्याची गरज नाहीये आणि ते तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. पण ॲज अन अपकमिंग इंजिनियर तुम्हाला माहित असलं पाहिजे की मॅथमॅटिकल लॉजिकचा खऱ्या जीवनात कुठे वापर आहे. म्हणून मी हा ऍप्लिकेशन इथे इन्क्लूड केलेला आहे. बघा, एकदम छान प्रकारे तुमच्यासाठी नोट्स पण तयार करून आणलेले आहेत मी. टॉपिक वाईज सगळे आहेत. आपण एका व्हिडिओमध्ये आपण एकच टॉपिक घेत जाणार. जास्त काय तुम्हाला मी लोड किंवा जास्त काय तुमच्यावर मी प्रेशर आणणार नाहीये. ओके, तर बघा, ऍप्लिकेशन मी जसं तुम्हाला सांगितलं, ऍप्लिकेशन लक्षात ठेवायचं. खरं ते तसं विचारत तर कोणी नाही तुम्हाला, बट माहीत असलं पाहिजे. वेटेज बघू, खूप महत्वाचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांमध्ये की सर, हा टॉपिक तर चला आम्ही शिकून घेऊ, पण याचा किती मार्कांना येणार? जर तुम्ही बोर्डामध्ये बघितलं तर अप्रॉक्सिमेटली वेटेज याचा 8 मार्क आहे, म्हणजे विथ ऑप्शन्स. तर अगदी महत्वाचा टॉपिक आहे बघा. हा जर 8 मार्कांना आला तर तुम्हाला फुकटचे 8 मार्क देऊन जाणार हा. याच्यामध्ये जास्त चुका विद्यार्थी करत सुद्धा नाही. बोर्ड यावरती अवघड प्रश्न विचारत सुद्धा नाही. डायरेक्ट टेक्स्टबुक मधनं प्रश्न येतात. तर त्यामुळे हा टॉपिक कव्हर करणं इझी जातो विद्यार्थ्यांसाठी. आणि जरी कोणाला हार्ड जात असला तर तो टॉपिक इझी करून शिकवायचं ही माझी जबाबदारी. तर तुम्ही फक्त या प्लेलिस्टला, या चॅनलला फॉलो करा. एक एक गोष्ट मी तुमच्याकडून एकदम स्ट्रॉंगली अभ्यास करून घेणार आहे. आणि नंतर आपण आता बघितलं सीईटी मध्ये किती वेटेज आहे. हा 8 मार्कांचा वेटेज तर बोर्डात आहे. सीईटी मार्कांना कितीला येते हा टॉपिक? तर सीईटी मार्कांना ऍव्हरेजली 6 मार्कांना हा टॉपिक येतो, म्हणजे 3 प्रश्न. पण मी ब्रॅकेटमध्ये लिहिलंय मे व्हॅरी, म्हणजे कमी जास्त होऊ शकतो. आता ते डिपेंड करतं पेपरवरती आणि शिफ्टवरती. कधी कधी 4 प्रश्न आले तर 8 मार्कांना होऊन जातो. कधी कधी रेअर केसेसमध्ये 5 प्रश्न आले तर 10 मार्कांना हा टॉपिक येऊन जातो. पण ऍव्हरेजली हा टॉपिक जो आहे तो 6 मार्कांना येतो. म्हणजे या 6 मार्कांनी पण खूप मोठा पर्सेंटाईलवरती फरक पडतो. तर येस, तुम्हाला जर तुमचे पर्सेंटाईल वाढवायचे आहे, चांगलं कॉलेज मिळवायचं आहे, चांगलं रँक हवं असेल MHT CET एक्झाममध्ये, तर तुम्ही हा टॉपिक एकदम मन लावून केला पाहिजे. अगदी सोपा आहे. हा व्हिडिओ फक्त एकदा बघा आणि तुमचे सगळे टॉपिक्स क्लिअर होऊन जातील. तर शेवटचा टॉपिक आता आपला आहे लेवल म्हणजे हा चॅप्टरची लेवल. हा चॅप्टर मी इझी मध्ये टाकेल, मॉडरेट मध्ये टाकेल की डिफिकल्ट? तर 100% मी याला इझी मध्ये टाकेल, कारण याच्यात इझी टॉपिक आहेत. एंटायर सिलेबस, तुमचा 12वीचा जो सिलेबस आहे सायन्सचा, मॅथमॅटिक्सचा, त्या सगळ्या मॅथमॅटिक्सच्या सिलेबस मधला सर्वात सोपा चॅप्टर हा मॅथमॅटिकल लॉजिक्स आहे. म्हणून सिलेबसमध्ये हा पहिला चॅप्टर पण दिलेला आहे आणि आपण सुरुवात पण याच्यापासून करतोय. बोनस फॉर स्टुडंट हू फिअर फ्रॉम मॅथमॅटिक्स. मी ऑलरेडी सांगितलं की ज्यांना मॅथमॅटिक्सची भीती वाटते किंवा ज्यांना असं वाटते की सर मला मॅथमॅटिक्स जमतच नाही, तुम्ही मला असे कोणते तरी चॅप्टर सांगा जे मी करून जाऊ आणि 100% त्याच्यातले प्रश्न येतील आणि मला मार्कही पडतील. तर सर्वात अगोदर जेव्हा माझ्याकडे असा कोणता विद्यार्थी येतो तर मी त्याला सर्वात अगोदर मॅथमॅटिकल लॉजिक जो चॅप्टर आहे तो करायला सांगतो.
बट आता तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये की सर हा चॅप्टर शिकायचा कुठून. जर तुम्ही टेक्स्टबुक मधून शिकायला गेला तर फार कन्फ्यूज होऊन जाल, कारण त्याच्यामधल्या गोष्टी तुम्हाला लवकर कळणार नाही. पण त्यासाठीच ओवी करिअर काउन्सिलिंग आहे. आम्ही ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण कॉन्सेप्ट डीपमध्ये सांगणार आहोत, आणि फक्त कॉन्सेप्ट सांगणार नाही आहोत, तो कॉन्सेप्ट सांगूच, पण आम्ही सगळे एक्सरसाइज पण सॉल्व्ह करून घेऊ, सगळे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करून देऊ, प्लस PYQ सॉल्व्ह करून देऊ, प्लस MHT CT चे PYQ सॉल्व्ह करून देऊ. आणि मला नाही वाटत आतापर्यंत असं कोणतं तरी युट्यूब चॅनल असेल जे एवढा सगळे एफर्ट्स टाकते एका चॅप्टरसाठी. हे मी तुम्हाला एका चॅप्टर सांगितलं. असं आम्ही मॅथमॅटिक्ससाठी करतोय. फिजिक्ससाठी मला जर वेळ भेटला आणि जर का माझ्याकडे रिसोर्सेस आणि टाइम असेल तर मी फिजिक्सचे पण व्हिडिओ अपलोड करेन. पण आता प्रॉब्लेम असा आहे की मी जरा आहे फायनल इयरला, सो त्यामुळे कॉलेजचंही जरा प्रेशर आहे. पण रोज टाइम काढून मी तुमच्यासाठी ही प्रेझेंटेशन तयार करणार, तुमच्यासाठी शिकवणार, अजेंडा करतो, ठीक आहे, प्रिपरेशन करतो. तर आजचा अजेंडा काय, टुडेज अजेंडा फॉर लेक्चर, म्हणजे आता जे आपण लेक्चर, आता आपण कोणताही टाइम वेस्ट न करता तुम्हाला मी सगळं इंट्रोडक्शन दिलं. आय होप हे तुम्हाला इंट्रोडक्शन कळालं असेल. जर नसेल कळालं तर व्हिडिओ रिव्हर्स करा आणि पुन्हा एकदा बघा. तर आपण आता लेक्चर, आता चला आता आपण ऑफिशियली आपल्या लेक्चरला सुरुवात करतो. तर आपण आधी सगळ्यात अगोदर डिस्कस करू एक सिस्टमॅटिक, एक प्रोफेशनल वे मध्ये मला लेक्चर डिलिव्हर करायला आवडतं. तर आज आपण काय बघणार आहोत हे मी पॉईंट्स बघितले. सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू व्हॉट इज स्टेटमेंट. हा जो पहिला पॉईंट आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा, तो खूप महत्वाचा पॉईंट आहे. व्हॉट इज स्टेटमेंट, हा टॉपिक जर नाही कळाला तर तुम्हाला अख्खा चॅप्टर कळणारच नाही. त्यामुळे हा स्टार टॉपिक आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेटमेंट, स्टेटमेंटला कसं रिप्रेझेंट करतो आपण PQR मध्ये, ते एक्झाम्पल देऊन दाखवेल. रूल्स काय आहेत स्टेटमेंट आयडेंटिफिकेशनचे, म्हणजे दिलेलं एखादं सेंटेन्स स्टेटमेंट आहे की नाही हे कसं ओळखायचं, याचे आपण रूल्स बघणार. 15-16 एक्झाम्पल्स बघणार आहोत. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट, ज्या कोणत्या स्टेटमेंट्स असतात त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू असतात, ट्रू आणि फॉल्स. तर कोणत्या स्टेटमेंटची ट्रू व्हॅल्यू असते, कोणत्या स्टेटमेंटची फॉल्स व्हॅल्यू असते, हे सगळं बघणार आहोत. आता फक्त मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय, एक आउटलाईन देतोय, एक ब्ल्यूप्रिंट देतोय की आपण काय काय बघणार आहोत. नंतर आपण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहे, जे इलिस्ट्रेशन आहेत, ते मी पुन्हा इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल. आणि 6व्या सेक्शनमध्ये जो लास्ट सेक्शन आहे तिच्यामध्ये जी आपली एक्सरसाइज 1.1 आहे, जी 1.1 एक्सरसाइज आहे, त्याचा क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आपला तो स्टेटमेंट वरती बेस आहे. तो क्वेश्चन नंबर 1 चे जितके 8-9 क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स सर्व क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करणार. म्हणजे हा एक व्हिडिओ तुमचं सगळे कॉन्सेप्ट जे आहे स्टेटमेंट टॉपिकचे ते सगळे टॉपिक कव्हर करून देईल. आणि तुम्हाला पुन्हा एखादा व्हिडिओ किंवा पुन्हा काही रेफरन्स बुक, टेक्स्टबुक वगैरे वाचायची गरज पडणार नाही, ती माझी जबाबदारी. ओके, तर आता आपण लेट स्टार्ट द सेशन. आता आपण लेक्चर्सला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला टॉपिक आपण कव्हर जो करणार आहोत तो आहे व्हॉट इज स्टेटमेंट. जर तुम्ही आता बघा व्हॉट इज स्टेटमेंट, जर तुम्ही टेक्स्टबुक वाचली तर टेक्स्टबुकमध्ये एक इंग्लिश लँग्वेजमध्ये डेफिनेशन दिलेली आहे, जी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाही. पण तिला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी करून सांगतो. आधी इंग्लिशमध्ये सांगतो फॉर्मली, आणि मग नंतर त्याची शॉर्ट ट्रिक सांगतो काय आहे. बघा, स्टेटमेंट्स आर दोज सिम्पल सेंटेन्स विच डज नॉट हॅव एनी इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट, एक्सक्लामेटरी स्टेटमेंट्स, ऑर्डर, कमांड, सजेशन अँड नो सजेशन. म्हणजे काय, तर आता सोपं हे कळालं इंग्लिशमध्ये, पण मराठी भाषेमध्ये सांगतो, आपल्या मातृभाषेत सोप्या भाषेमध्ये सांगतो. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. स्टेटमेंट म्हणजे काय, एक मिनिट. स्टेटमेंट म्हणजे काय, स्टेटमेंट म्हणजे असे वाक्य, मराठीमध्ये आपण सेंटेन्सला काय म्हणतो, वाक्य. असे वाक्य ज्यामध्ये कोणता क्वेश्चन मार्क नसला पाहिजे, जिच्यामध्ये कोणता एक्सक्लामेटरी मार्क नसला पाहिजे, जिच्यामध्ये कोणती ऑर्डर म्हणजे ऑर्डर जशी आपण देतो ऑर्डर, कमांड नसली पाहिजे, कोणती सजेशन्स नसले पाहिजे कोणते, आणि कोणतेही सजेशन्स नसले पाहिजे. जर हे सेंटेन्सेस नसतील तर आपण दिलेल्या वाक्याला स्टेटमेंट म्हणतो. वाटतंय थोडंसं कन्फ्युजिंग, एकदम सोपं करून सांगतो, नीट ऐका. आता आपण डिस्कस करतोय की व्हॉट इज स्टेटमेंट. तर मी तुम्हाला सांगितलं की असे वाक्य जे एकदम सरळ, सोपे, साधे असतील, ज्याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन मार्क नसेल, ज्याच्यामध्ये कोणताही हा एक्सक्लामेटरी मार्क नसेल, ज्याच्यामध्ये कोणतीही ऑर्डर नसेल. ऑर्डर म्हणजे काय, जशी आपण ऑर्डर सोडतो, जा मला पाणी आण, जा मला 100 रुपये द्या, जा माझ्यासाठी कॉफी बनवून आण. हे काय झाले, हे ऑर्डर सेंटेन्सेस आहेत. तर ऑर्डर सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. हे काय आहे, हे जर असेल तर हे स्टेटमेंट्स नसतील. कमांड असते, सजेशन्स असतात. सजेशन म्हणजे आज तू खूप चांगलं शिकवतोय, हे एक सजेशन आहे, तर ते पण स्टेटमेंट नसतं. सजेशन्स नसले पाहिजे. जर वाक्यांमध्ये याच्यापैकी काही नसेल तर ते वाक्य काय असतात, सेंटेन्सेस असतात.
तर इंग्लिशमध्येही कळालं आणि मराठी भाषेमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी सोपं सांगतो. डोळे बंद करा आणि व्यवस्थित ऐका. ए भावांनो, आपण डिस्कस करत होतो रे स्टेटमेंट डिस्कस करत असताना मी तुम्हाला सांगितलं स्टेटमेंट म्हणजे असे वाक्य जे सरळ आणि सोपे असतील, ज्यामध्ये कोणताही क्वेश्चन मार्क नसला पाहिजे, एक्सक्लामेटरी मार्क नसला पाहिजे, कमांड नसली पाहिजे, ऑर्डर नसली पाहिजे आणि सजेशन्स नसले पाहिजे. आता तुम्ही म्हणाले कसं लक्षात ठेवायचं? डोंट वरी, आपण एवढे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत की ते तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल. पण मी आता एक्सपेक्ट करतो की तुम्हाला स्टेटमेंट्स काय असतात हे कळालं असेल. आता याचं एक्झाम्पल बघूयात. चला बघा, पहिला एक्झाम्पल आहे सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. ही स्टेटमेंट आहे का? तर चेक करा. या स्टेटमेंटमध्ये कोणता एक्सक्लामेटरी मार्क आहे का? इथे कोणता एक्सक्लामेटरी मार्क आहे का? नाही. म्हणजे हे तर फॉलो झालं. हिच्यामध्ये कोणता हे आहे का एक्सक्लामेटरी मार्क? नाही. क्वेश्चन मार्क आहे का? नाही. याच्यामध्ये कोणती ऑर्डर आहे का? सूर्य पूर्वेला उगवतो. याच्यामध्ये कोणती ऑर्डर सोडलीच नाही ना. ऑर्डर म्हणजे काय? जसं आपण ऑर्डर देतो त्याला ऑर्डर म्हणतो आपण. याच्यामध्ये कोणती आपण ऑर्डरच दिली नाही. शेवटचा रूल, आपण कोणतं सजेशन दिलेलं आहे का? नाही. त्यामुळे हे काय आहे? सूर्य पूर्वेला उगवतो. ही काय झाली? एक सिंपल सेंटेन्स झालं. काय झालं? हे एक सिंपल सेंटेन्स झालं. आणि मी सांगितलं होतं सिंपल सेंटेन्स कसे असतात? स्टेटमेंट. त्यामुळे हे दिलेलं जे वाक्य आहे हे स्टेटमेंट आहे. मराठी भाषेत जर मी उद्या समजा जर मी तुमच्या घरी आलो आणि रात्री 3:56 जरी मी तुम्हाला उठवलं आणि विचारलं की भावांनो आणि बहिणींनो स्टेटमेंट काय असतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सर स्टेटमेंट्स म्हणजे असे वाक्य जे सरळ सोपे साधे असतील, ज्याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन मार्क नसेल, एक्सक्लामेटरी मार्क नसेल, ज्याच्यामध्ये कोणतेही ऑर्डर वगैरे नसेल, कोणते सजेशन्स वगैरे नसतील, जे कोणते ओपन स्टेटमेंट्स नसतील. आता ओपन स्टेटमेंट्स काय असतात हे मी पुढे सांगतो, पण हे नसलं पाहिजे. हे जर नसेल तर ते स्टेटमेंट सेंटेन्सेस असतात, सेंटेन्स स्टेटमेंट्स असतात अथवा ते स्टेटमेंट्स नसतात. पुढचं एक्झाम्पल बघू. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. हे सिंपल सेंटेन्स आहे का? हो आहे. का आहे? अरे याच्यामध्ये कोणता क्वेश्चन मार्क नाहीये, याच्यामध्ये कोणता एक्सक्लामेटरी मार्क नाहीये, याच्यामध्ये मी कोणती ऑर्डर नाही दिलेली आहे, याच्यामध्ये मी कोणतं सजेशन नाही दिलेलं आहे. ठीक आहे, हे जनरल वाक्य आहे. त्यामुळे येस, हे पण एक स्टेटमेंट आहे. नेक्स्ट, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. प्रत्येक ट्रायंगलला 3 बाजू असतात, प्रत्येक त्रिकोणला 3 बाजू असतात. अरे ही पण एक स्टेटमेंट आहे ना. याच्यामध्ये मी कोणता तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलाय का? नाही. याच्यामध्ये कोणता एक्सक्लामेटरी मार्क दिलाय का? नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला कोणती ऑर्डर दिली आहे का? नाही. त्यामुळे हे काय झालं? एक सिंपल स्टेटमेंट झालं. आय होप की आतापर्यंत जेवढं मी सांगतोय तुम्हाला कळालं असेल. आता आपण काही एक्झाम्पल्स असे बघू जे स्टेटमेंट नाहीयेत. आणि हा स्टार आहे, स्टार करतो या क्वेश्चन्सला. याच्यातून तुम्हाला अख्खा टॉपिक कव्हर होईल. बघा, प्लीज गिव्ह मी युअर पेन. हिच्यामध्ये आपण काय करतोय? ऑर्डर देतोय, आपण विनंती करतोय कोणाला तरी. आपण काय म्हणतोय? कृपया करून मला तुम्ही आपला पेन द्यावा. इथे आपण काय करतोय? इथे आपण काय करतोय? विनंती. आणि मी पूर्वीच सांगितलं होतं, जर एखाद्या वाक्यामध्ये ऑर्डर दिलेली असेल म्हणजे विनंती जर केलेली असेल, विनंती केलेली जर असेल तर ते वाक्य स्टेटमेंट नसतं. त्यामुळे हे वाक्य जे आहे ते नॉट एन स्टेटमेंट. त्याचं स्टेटमेंट न होण्याचं कारण काय आहे? याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर म्हणजे काय? पेन द्या, विनंती दिलेली आहे. एकदम मराठी भाषेमध्ये सांगतोय, सोप्पं. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम मध्ये बघा क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मी सांगितलं होतं जिथं असे वाक्य जर ते क्वेश्चन मार्क दिसलं तर ते नॉट एन स्टेटमेंट असतात. स्टेट म्हणजे जिथं क्वेश्चन मार्क असेल ते असे म्हणजे इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट जर असेल, इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क, तर जर इंटरोगेटिव्ह असेल तर ते स्टेटमेंट नसतात. तिसरं एक्झाम्पल बघा. व्हॉट ए ब्युटिफुल प्लेस इट इज. किती सुंदर ती जागा आहे. याच्यामध्ये काय आहे? एक्सक्लामेटरी मार्क आहे. आता एक्सक्लामेटरी मार्क मी तुम्हाला पूर्वी लिहून दिलं नियमांमध्ये. एक्सक्लामेटरी मार्क जर असेल तर ते नॉट ए स्टेटमेंट असतं. म्हणजे जर एक्सक्लामेटरी मार्क असेल तुमच्या वाक्यामध्ये तर ते स्टेटमेंट नसतं. पुढचं बघा. हाऊ आर यू? तू कसा आहेस? परत याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्कांमुळे ते काय झालं? नॉट एन स्टेटमेंट. कळतंय ना किती सोपं आहे? फक्त तुम्हाला रूल लक्षात ठेवायचे. आणि ते पण ऍक्च्युअली म्हणजे कसं आहे, तुम्ही जेव्हा आता खूप जास्त प्रॅक्टिस कराल ना तर कोणते कोणते रूल्स लक्षात ठेवायचे ऑटोमॅटिक तुमच्या पाठ होऊन जातील. डू यू लाईक टू प्ले टेनिस? तुला टेनिस खेळायला आवडतं का? अरे मला आवडतं, पण तू क्वेश्चन मार्क का टाकला त्याच्यानंतर? तू क्वेश्चन मार्क टाकल्यामुळे हे काय राहिलं? नॉट एन स्टेटमेंट. जर यांनी फक्त विचारलं असतं की ठीक आहे, ओपन द विंडो, जा खिडकी उघड,
अरे तू ऑर्डर सोडतोय, ओपन द विंडो, हे काय करतोय तू? ऑर्डर सोडतोय. ठीक आहे, ऑर्डर सोडत असेल तर काय असतं? नॉट अँड स्टेटमेंट. बघा एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगतोय की आतापर्यंत आपण काय अभ्यास केला की स्टेटमेंट्स काय असतात. मी तुम्हाला सांगितले स्टेटमेंट्स म्हणजे असे वाक्य असतात ज्याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन मार्क नसेल, एक्सक्लामेटरी मार्क नसेल, कोणतीही ऑर्डर नसेल, एकदम सिम्पल सेंटेन्स असतील, कोणतं सजेशन नसेल. बघ आता पुढचं एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांनो. लेट अस गो फॉर द टी. चला चहाला जाऊ. हा तुम्हाला काय करतोय? रिक्वेस्ट करतोय ना. हा काय करतोय? तुम्हाला विनंती. आणि मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं जर एखाद्या वाक्यामध्ये विनंती केलेली असेल तर ते काय असतं? नॉट अँड स्टेटमेंट. सरळ सोपे जे एकदम गरीब आणि साधे जसे माझ्यासारखे विद्यार्थी, जसे माझ्यासारखे एकदम साधे भोळे बाबरे जे लोक असतात ते स्टेटमेंट्स असतात. सिट डाऊन, खाली बस, हे काय करतोय तू? ऑर्डर सोडतोय. ऑर्डर सोडतो ते हे काय झालं? नॉट अँड स्टेटमेंट. ज्या वाक्यांमध्ये तू ऑर्डर सोडत असणार किंवा ज्या वाक्यांमध्ये तू क्वेश्चन मार्क देणार, एक्सक्लामेटरी मार्क देणार, ते काय असतात? स्टेटमेंट्स नसतात. पण आता याच्यामध्ये काय दिलं होतं? सिट डाऊन, ए खाली बस, ए खाली बस. बसला का? हा. तर हे काय दिले? हे काय? ऑर्डर दिले तुम्हाला, ऑर्डर सोडले त्याने. तर ते ऑर्डर काय असते? नॉट अँड स्टेटमेंट असतात. ओके, तो एवढं कळालं. जो पहिला टॉपिक आहे आपला, व्हॉट इज स्टेटमेंट अँड क्लासिफिकेशन ऑफ स्टेटमेंट. मी आता आशा करतो की तुम्हाला तो टॉपिक कळालाय. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात, रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेटमेंट. आता आपल्याला हे तर कळालं की दिलेलं वाक्य स्टेटमेंट आहे की नाही हे कसं ओळखायचं. पण आता आपण त्याला रिप्रेझेंट करतो 3 व्हेरिएबलचा वापर करून. स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर. म्हणजे अरे जसं आपल्याला ते व्हेरिएबल 4 येतं, याला आपण कसं लिहितो? x इक्वल्स टू 4. हा x काय आपला व्हेरिएबल आहे, बरोबर. या 4ला आपण रिप्रेझेंट करतो एका व्हेरिएबलनी ना. त्याच प्रकारे जे स्टेटमेंट आहेत त्यांना पण आपल्याला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण 3 व्हेरिएबल वापरतो. ते छोटे छोटे ते असतात, एक स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर. तुम्हाला हवं तेव्हा तो वापरू शकतात, असं काय प्रॉब्लेम नाही. जसं बघा आता 2 + 2 = 4 ही एक स्टेटमेंट आहे का? येस. तर मी काय करेल, तिला पी मध्ये ठेवतो. पी इक्वल्स टू 2 + 2 = 4. बघा ही जी स्टेटमेंट होती माझी, ही काय आहे? माझी स्टेटमेंट आहे. मी तिला कुठे स्टोअर केली? पी मध्ये रिप्रेझेंट केली. म्हणजे जे स्टेटमेंट आहेत त्याला तुम्ही पी क्यू आर ने रिप्रेझेंट करू शकता. सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, ही स्टेटमेंट आहे. मग मी हिला कशामध्ये स्टोअर केली? त्याच्यामध्ये क्यू मध्ये स्टोअर केली. मुंबई इज इन इंडिया, ती पण एक स्टेटमेंट आहे, कारण त्याच्यामध्ये कोणता क्वेश्चन मार्क नाही, एक्सक्लामेटरी नाही, ऑर्डर नाही, रिक्वेस्ट नाही, सजेशन नाही. तर तिला पण मी एका आर नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. तर हा टॉपिक कळाला. आता तुम्हाला नसेल जरी कळालं तर फक्त एवढं लक्षात ठेवा आता पुरतं की जे आपला जो डेटा असतो किंवा जो आपला सेंटेन्सेस आहे, सेंटेन्सेसला आपण स्टोअर रिप्रेझेंट करतो पी क्यू आर व्हेरिएबलच्या मदतीने. आणि जर नसेल कळालं तर पुढे एक्झाम्पल घेऊन मी सांगतो. हे 3 एक्झाम्पलवरनं तर मला तरी वाटतं तुम्हाला कळालं असेल. बट जरी इन केस काय प्रॉब्लेम असेल तर डोंट वरी. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट, पुढचा आणि महत्वाचा, खूप महत्वाचा टॉपिक, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. भावांनो, मी तुम्हाला आता सांगितलं की एखादं वाक्य स्टेटमेंट आहे की नाही. आता आपल्याला ते ओळखता येतं, त्याला आपल्याला पी क्यू आरच्या मदतीने लिहिताही येतं. पण जे वाक्य असतं, असं वाक्य जे स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटच्या 2 व्हॅल्यू असतात. ते स्टेटमेंटच्या 2 व्हॅल्यू असतात. एक व्हॅल्यू असते ट्रू, एक व्हॅल्यू असते फॉल्स. अरे हे तर लॉजिकली करताय. आपण जे बोलतो त्याचे 2च ऑप्शन्स असतात. एक तर आपण बोलतोय ते खरं असू शकतं किंवा आपण जे बोलतोय ते खोटं असू शकतं. जसं मी आता म्हटलं मुकेश अंबानीपेक्षा 2 पट मी श्रीमंत आहे, हे तर जग जाहीर आहे की हे खोटं वाक्य आहे, कारण मुकेश अंबानी सगळ्यात श्रीमंत माणसं आहे. पण जर मी म्हटलं की मला मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक खूप चांगल्या प्रकारे येतो, तर ह्या वाक्याचा व्हॅल्यू काय आहे? ट्रू, म्हणजे मी खरं बोलतोय. तर जर तुम्ही एखादं वाक्य बोललात किंवा जे एखादं स्टेटमेंट आहे जर त्याची व्हॅल्यू खरी असेल तर त्याला आपण म्हणतो ट्रू. आणि एखादी स्टेटमेंट ज्याची व्हॅल्यू फॉल्स असेल, म्हणजे जे खोटं असेल, तर त्याची व्हॅल्यू असते फॉल्स. बघा, एव्हरी स्टेटमेंट हॅव ट्रूथ व्हॅल्यू विच इज आयदर ट्रू ऑर आयदर फॉल्स बट नॉट बोथ. हा पॉईंट महत्वाचा आहे. एखाद्या वाक्याची व्हॅल्यू फक्त ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते ना. म्हणजे मी जर एखादं वाक्य बोललो तर ते खरं असू शकते किंवा खोटं असू शकते, मिक्स थोडी असू शकतं, मिक्स नसतं. त्यामुळे त्याची व्हॅल्यू एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते. जर त्याची व्हॅल्यू ट्रू असेल तर आपण त्याला कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करतो, आणि जर व्हॅल्यू फॉल्स असेल तर त्याला आपण कॅपिटल एफ ने रिप्रेझेंट करतो. ट्रू म्हणजे काय? की आपण खरं आहे.
आपण जे बोललो ते खरं आहे. आणि फॉल्सचा अर्थ काय? फॉल्स मीन्स एनी स्टेटमेंट इज फॉल्स, खोटं आहे. जसं आता एक्झाम्पल बघू इथं. मी तुम्हाला काय सांगितलं, सन रायजेस इन द ईस्ट, ही स्टेटमेंट आहे का? आहे. पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू. कारण खरंच सूर्य पूर्वेला उगवतो, म्हणजे खरी गोष्ट असेल तर आपण ट्रू म्हणतो. मुंबई इज इन इंडिया, मुंबई भारतात आहे का? हो आहे. याचं वाक्य काय झालं? खरं. हे खरं आहे. आता वरचे एक्झाम्पल जे आपण बघितले होते, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड, प्रत्येक ट्रायंगलला 3 साइड असतात. हे खरं आहे का? हो. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ट्रू. ओके. सो आता पुढे अजून एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो. रिप्रेझेंटेशन कळालं, ट्रूथ व्हॅल्यू पण कळाली. सॉरी, ट्रूथ व्हॅल्यू पण कळाली. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? प्रत्येक स्टेटमेंटच्या 2 व्हॅल्यू असू शकतात, ट्रू आणि फॉल्स. जर व्हॅल्यू ट्रू असेल तर आपण कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करतो, जर व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपण कॅपिटल एफ ने रिप्रेझेंट करतो. पण लक्षात ठेवायचं, एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू फक्त ट्रू असू शकते किंवा फक्त फॉल्स असू शकते, पण दोघं एका वेळेला सोबत असू शकत नाही. एखाद्या वाक्याला आपण ट्रू तेव्हा म्हणतो जेव्हा ते वाक्य खरं असेल, म्हणजे त्या वाक्याचा जो अर्थ आहे, त्या वाक्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते खरं असेल तर आपण ट्रू म्हणतो. आणि फॉल्स केव्हा म्हणतो? जेव्हा ते वाक्यामध्ये जे सेंटेन्सेस आपल्याला दिले, जे स्टेटमेंट आपल्याला दिले ते खोटं असेल. लक्षात ठेवा, ट्रूथ व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. ही जी ट्रूथ व्हॅल्यू आहे आपण फक्त स्टेटमेंटचीच काढतो, प्रत्येक सेंटेन्सची आपण स्टेटमेंट काढू शकत नाही. आता जसं सिट डाऊन ही काय आहे? ही स्टेटमेंटच नाहीये, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू निघणारच नाही. असे वाक्य जे स्टेटमेंट असतात आपण फक्त त्यांचीच ट्रूथ व्हॅल्यू काढू शकतो. हा पॉइंट पण तुम्हाला बोर्डामध्ये MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो की आपण ट्रूथ व्हॅल्यू कोणाची काढू शकतो. तर आता जर तुम्हाला कॉलेजमध्ये फॅकल्टीने म्हणजे शिक्षकांनी जर विचारलं, जर ओरल वगैरे घेतली, तर तुम्ही सांगायचं सर फक्त असे सेंटेन्सेस जे स्टेटमेंट आहेत आपण फक्त त्यांचीच ट्रूथ व्हॅल्यू काढू शकतो. मग सर म्हणतील सेंटेन्स काय असतं, स्टेटमेंट काय असतं? मग तुम्ही सांगायचं सर स्टेटमेंट्स म्हणजे असे वाक्य ज्याच्यामध्ये कोणताही प्रश्नचिन्ह नसेल, एक्सक्लेमेटरी मार्क नसेल, तिच्यामध्ये कोणतीही ऑर्डर नसेल, कोणतं सजेशन्स नसतील, रिक्वेस्ट नसेल, ते जे एकदम सरळ सोपे वाक्य असतील आमच्या यश सरांसारखे, जे आमचे यश म्हणजे जसे यश सर एकदम सरळ सोपे साधेत, जर तसे वाक्य असतील तर ते स्टेटमेंट असतं. आणि प्रत्येक स्टेटमेंटची एक ट्रूथ व्हॅल्यू असते. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काहीतरी किंमत असते. आता असं लक्षात ठेवा, सोप्या शब्द, किंमत असते. किंमत खरी असू शकते किंवा खोटी. किंमत खोटी केव्हा असते? जेव्हा ते वाक्यात लिहिलेलं खोटं असेल. किंमत खरी केव्हा असते? जेव्हा ते वाक्यात लिहिलेलं खरं असेल. आता बघा, एवढं डीप मध्ये सांगितलंय. आता मी एक्सपेक्ट करतो तुम्हाला कळालंय. आता आपण एका टॉपिकवर एवढा टाइम नाही देऊ शकत. आता डिस्कस करू सॉल्व एक्झाम्पल. आतापर्यंतच्या व्हिडिओ मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे हा, कारण आता फक्त आपण थेअरी शिकलो, आपण त्याला प्रॅक्टिकली बघू. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आपल्या टेक्स्टबुक मध्ये. जर तुम्ही टेक्स्टबुक जर असेल तुमच्याकडे तर टेक्स्टबुक तुम्ही साईडला ओपन करा या व्हिडिओच्या आणि क्वेश्चन्स तुम्ही पण बघत चला. बघा क्वेश्चन काय दिलाय त्यांनी, मी तुमच्यासाठी इथं लिहितो हवं तर. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला वाक्य दिलेले आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे की दिलेले वाक्य स्टेटमेंट आहेत की नाही. जर ते स्टेटमेंट असतील तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू लिहा, आणि जर स्टेटमेंट नसतील तर नसणाऱ्या स्टेटमेंटचे आपण लिहू शकत नाही. बघा त्यांनी काय म्हटलंय, 6 × 4 = 25. याच्यामध्ये कोणता क्वेश्चन मार्क आहे का? क्वेश्चन मार्क आहे का? कोणता नाही. कोणता एक्सक्लामेटरी मार्क आहे का? नाही. कोणती ऑर्डर दिलेली आहे का? नाही. कोणतं सजेशन दिलेलं आहे का? नाही. म्हणजे हे काय झालं? एक स्टेटमेंट आहे. आता स्टेटमेंट आहे म्हटल्यावर याची आपण ट्रूथ व्हॅल्यू काढू शकतो. बघा 6 × 4 किती असतं रे? 24. आणि त्यांनी किती दिलंय? 25. पण 24 आणि 24 इक्वल नसतात, म्हणजे त्यांचं उत्तर चुकलंय. तर त्यांचं उत्तर चुकलं म्हणजे ते खोटं बोलताय, म्हणजे त्याची बुलियन व्हॅल्यू काय आली, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स. त्यामुळे हे स्टेटमेंट पण आहे आणि याची लॉजिकल व्हॅल्यू किती आली आहे? फॉल्स. तर कळालं कसं सोडवायचा प्रश्न? पुन्हा एकदा बघू. आता इकडे त्यांनी म्हटलंय x + 6 = 9. आता विद्यार्थी काय म्हणतात की सर जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 3 टाकू तेव्हा हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं, तर हे स्टेटमेंट असायला पाहिजे. पण हे स्टेटमेंट नाहीये का? अरे पण x तुम्हाला वाटतंय की 3 असेल, पण त्यांनी कुठे सांगितलंय की x काय आहे? x रिअल नंबर आहे, x कॉम्प्लेक्स नंबर आहे, x होल नंबर आहे, x रॅशनल नंबर. त्यांनी त्याच्याबद्दल काहीच बोललं नाही. तर जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला असे व्हेरिएबल्स दिसतील, व्हेरिएबल म्हणजे जेव्हा पण तुम्हाला असे इक्वेशन सापडतील, तर ते काय असतात? एक ओपन स्टेटमेंट असतात.
एक्सची व्हॅल्यू तुम्ही म्हणताय की सर तुम्ही म्हणताय एक्सची व्हॅल्यू सर 3 येईल, पण मी जर म्हटलं की एक्सची व्हॅल्यू दुसरी पण काय येऊ शकते का, तर येऊ शकते. म्हणजे एक फिक्स व्हॅल्यू नाहीये ना, ओपन स्टेटमेंट आहे ते, तर प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळे येईल. तर त्यामुळे ते काय झालं, ओपन स्टेटमेंट. त्यामुळे हे सेंटेन्स आहे का, नाही. आता ज्याला ओपन स्टेटमेंट, आता मी हे ओपन स्टेटमेंट वगैरे म्हणते तर कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण विद्यार्थ्यांनो फक्त एवढं लक्षात ठेवा, जिथे कुठे तुम्हाला इक्वेशन दिसेल, असं कुठेही तुम्हाला इक्वेशन दिसलं की ते स्टेटमेंट नसते. शॉर्टकट मेथड आहे, जुगाडू मेथड आहे, लक्षात ठेवा. पुढच्या क्वेश्चन कडे येऊयात. व्हॉट आर यू डुईंग? अरे मी काय करतोय ते जाऊ दे, पण तुम्हाला इथे एक्सक्लामेटरी क्वेश्चन मार्क दिला ना, त्यामुळे हे स्टेटमेंट नाहीये. आणि जर ते स्टेटमेंट नाहीये तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढू शकत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आहे, x² - 5x + 6 = 0. द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज टू रिअल रूट्स रिअल आहेत की इमॅजिनरी आहेत ते कशावरनं ओळखायचं आपण, त्याचा डिस्क्रिमिनंट काढायचा. तो किती येणार, 25 - 4 × 1 × 6, हे आला 1. हा ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे याचे रूट्स कसे येतील, रिअल येतील. म्हणजे दिलेलं वाक्य काय आहे, स्टेटमेंट आहे. का बरं आहे स्टेटमेंट? अरे त्याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन मार्क नाही, त्याच्यामध्ये कोणताही एक्सक्लामेटरी मार्क नाही, त्याच्यामध्ये कोणताही ऑर्डर नाही, सजेशन नाही, रिक्वेस्ट नाही, तर ते स्टेटमेंट आहे. आणि ते स्टेटमेंट आहे म्हटलं त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल, तर काय आहे ट्रूथ व्हॅल्यू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू का दिली सर? अरे तो जे म्हणतोय ते 100% खरं आहे ना. जर म्हटलेल्या स्टेटमेंट मध्ये जर खरं असेल तर त्याला आपण ट्रू म्हणतो. आता पुढचं बघा, प्लीज सिट डाऊन. तो काय म्हणतोय तुम्हाला, प्लीज खाली बस. तो तुम्हाला काय करतोय, ऑर्डर देतोय. तो तुम्हाला काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. आणि मी आधीच सांगितलं, असे वाक्य ज्याच्यात तुम्हाला ऑर्डर आणि रिक्वेस्ट करत असेल तर ते काय असतात, स्टेटमेंट नसतात. म्हणजे हे काय ना, नॉट अँड स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ. चंद्र सूर्याच्या प्रती घुमतो. हे वाक्य आहे का, हो. स्टेटमेंट आहे का, हो. कारण याच्यामध्ये तुम्हाला कोणताही ऑर्डर वगैरे, क्वेश्चन मार्क वगैरे, सजेशन्स वगैरे काहीच दिलेले नाहीये. आणि जे बुलियन ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, कॅपिटल ट्रू आहे ना. एव्हरी रिअल नंबर इज ए कॉम्प्लेक्स नंबर. आता हा क्वेश्चनचं जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये सोल्युशन बघितलं तर त्याला ट्रू दिलेलं आहे. पण कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय रे, जिच्यामध्ये आयोटा असेल. आता मला सांगा, 3 काय आहे, रिअल नंबर आहे. 3 आयोटा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, मला सांगा 0 काय आहे. 0 पण एक रिअल नंबरच आहे, पण 0 × आयोटा किती असतं, तो पण एक कॉम्प्लेक्सच बनतो. पण 0 × आयोटा 0 होऊन जातो, मग त्यामुळे तो राहतो रिअल. त्यामुळे असा कोणताच रिअल नंबर नाहीये जो कॉम्प्लेक्स नंबर असेल, असं तरी मला वाटतं. म्हणजे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कदाचित त्याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय येणार, स्टेटमेंट आहे का, ही स्टेटमेंट आहे, पण याची बुलियन व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. ही इज हॉनेस्ट. तो फार हॉनेस्टला मराठीमध्ये काय म्हणतात नाही आठवत मला. ही इज हॉनेस्ट, पण ही स्टेटमेंट आहे का, नीट विचार करून सांगा. स्टेटमेंट आहे का, हवं तर व्हिडिओला पॉज करा. स्टेटमेंट आहे का, ही नाहीये. का बरं, ही इज हॉनेस्ट. आपण काय करतोय, सजेशन देतोय ना, कोणाबद्दल तरी आपण सजेस्ट करतोय. अरे तो खूप हॉनेस्ट आहे, नाहीये. मी लिहून दिलं बाळांनो रूल मध्ये. मी रूल, एक मिनिट, हे पेन ना मध्ये खूप त्रास देत ऍक्च्युली. मी तुम्हाला रूल्स मध्ये लिहून दिलं, कुठे गेले रूल्स. हे बघा, सजेशन कोणतेही द्यायचे नाही. जर तुम्ही एखाद्याबद्दल काही सजेशन दिलं असेल, म्हणजे एखाद्याचं कौतुक केली असेल, प्रशंसा केली असेल, एखाद्याला चिडवलं असेल, तर ते सुद्धा वाक्य होत नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतोय बघा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज ए प्राईम नंबर. एखादा स्क्वेअर घ्या, एखादा प्राईम नंबर घ्या 5, त्याचा स्क्वेअर करा, किती येतो 25. 25चे फॅक्टर काय आहे, 1 5 25. हा पण एक प्राईम नंबर आहे, म्हणजे याची बुलियन व्हॅल्यू काय आली, ट्रू. आणि हे स्टेटमेंट आहे का, तर आहे. पहिले स्टेटमेंट काढायचं आणि मग बुलियन व्हॅल्यू काढायची, कारण फक्त स्टेटमेंट असणाऱ्या सेंटेन्सेसची बुलियन व्हॅल्यू निघते. आता लास्ट
टॉपिक आपण या व्हिडिओचा कव्हर करतोय. बघा, आपण आपल्या मीटिंगचं आपलं सेशन होतं, या सेशनचा अजेंडा बघू आपण. अजेंडा म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आपण डिस्कस करणार होतो. बघा, आपण डिस्कस करणार होतो डिस्कसिंग व्हॉट इज स्टेटमेंट, मी ते सांगितलं आहे. रिप्रेझेंटेशन सांगितलं तुम्हाला PQR मध्ये करायचं. रूल सांगितले. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट सांगितली. आपण सॉल्व्ड एक्झाम्पल बघितले. म्हणजे आता आपल्याला फक्त जी पहिली एक्सरसाइज आहे आपली 1.1 त्याचा क्वेश्चन नंबर 1 करणार आहोत, कारण तोच एक क्वेश्चन आहे तुमच्या याच्यातला. कशातला? स्टेटमेंट टॉपिकचा. तर बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट जस्टिफाईड इन केस ऑफ स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे दिलेलं वाक्य स्टेटमेंट आहे की नाही ओळखा, आणि जर ते वाक्य असेल, स्टेटमेंट असेल, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा. आता इथे काय तुम्हाला दिलेलं आहे, 5+4 = 13. तर बघा, इथे कोणता क्वेश्चन मार्क आहे का? नाही. इथे कोणता एक्सक्लामेटरी मार्क आहे का? नाही. इथे कोणती कमांड आहे का? कमांड म्हणजे विनंती, ऑर्डर नाही. इथं कोणतं सजेशन आहे का? एखाद्याचं कौतुक किंवा एखाद्याबद्दल काही बोललेलं आहे का? नाही. हे सगळं नाहीये. म्हणजे ते काय आहे? 5+4 = 13 स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आहे. पण अरे, आपल्याला माहिती आहे 5 आणि 4 असतात 9, त्यांनी दिलेलं आहे 13, तर ते हे इक्वल आहेत का? नाही. म्हणजे यांचं म्हणणं आहे 5 आणि 4 13, म्हणजे हे काय बोलतायत? खोटं बोलतायत ना. तर त्यामुळे याची बुलियन व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. ठीक आहे, याची बुलियन व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. बघा, x-3 = 14. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा कधी तुम्हाला आयुष्यामध्ये इक्वेशन्स दिसतील, तर इक्वेशन कधी स्टेटमेंट नसतात, कारण ते काय असतात? ओपन सेंटेन्स. का बरं असतात ओपन सेंटेन्स? जर त्याचं लॉजिक कोणी विचारलं तर म्हणा, हा एक्स बद्दल काहीच माहित नाही ना आपल्याला, एक्स काय आहे, त्यामुळे हे काय येणार? नॉट अँड स्टेटमेंट. आता याच्या पुढे तुम्हाला कधीही इक्वेशन दिसलं तर सरळ म्हणायचं की इक्वेशन नॉट अँड स्टेटमेंट असतं, कारण ते ओपन सेंटेन्स आहे. आता ते स्टेटमेंटच नाही म्हटल्यावर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू नाही काढू शकणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. क्लोज द डोर, दरवाजा बंद करा. लिफ्ट मध्ये आपल्याला गेल्यावर म्हणतात क्लोज द डोर. तर हे काय झालं? एक ऑर्डर देतात आपल्याला. ऑर्डर काय असते? नॉट अँड स्टेटमेंट. ते स्टेटमेंट का नाहीये? कारण त्याच्यामध्ये ऑर्डर दिलेलं आहे. तुम्ही हे पण लिहा रे, कारण आता जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय ना, हे तुम्ही स्वतःहून पण सोडवून बघा. आणि प्लीज माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःहून सोडवा आणि मग नंतर आन्सर क्रॉस चेक पण करा. आणि जसं तुम्ही आता सोडवताना एखादं स्टेटमेंट आहे, तर ते स्टेटमेंट का आहे ते पण मेन्शन करा. आणि जर ते स्टेटमेंट नाहीये, जसं इथे स्टेटमेंट नाहीये कारण ऑर्डर आहे, तर तुम्ही ते पण मेन्शन करा. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये हेल्प जाईल. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे स्टेटमेंट आहे का? हो आहे सर, कारण याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन मार्क नाहीये, एक्सक्लामेटरी मार्क नाहीये, ऑर्डर नाहीये, सजेशन नाहीये. याची बुलियन व्हॅल्यू काय सर? ट्रू आहे. ओके, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट, मला कृपया नाश्ता आणून द्या. म्हणजे याचा वाक्य अर्थ तेच होतो. म्हणजे आपण काय करतोय? कोणाला तरी ऑर्डर देतोय ना, कमांड देतोय, हे जा रे माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये. आपण असं म्हणतो ना आपल्या घरी, मम्मी नाश्ता पाहिजे, प्लीज गिव्ह मी ब्रेकफास्ट. ही काय झाली? ऑर्डर देतोय. ऑर्डर काय असते? नॉट अँड स्टेटमेंट. बघा, हा जो टॉपिक आहे स्टेटमेंटचा, तो युट्यूबवर बाकीच्यांनी किंवा कोणीही, मी काय कोणाला रोस्ट वगैरे करत नाही, पण बाकीच्यांनी अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये हा टॉपिक शिकवला असेल वर सांगून. पण मी तुम्हाला इथे बसवून एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतोय. तर याचं एकच इंटेन्शन आहे की मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांनी एकही टॉपिक स्किप करू नये किंवा एकही क्वेश्चन स्किप करू नये. सगळे क्वेश्चन तुमच्याकडून मी सॉल्व्ह करून घेणार आहे. म्हणजे ज्यांनी कोचिंग नाही लावली, लावू पण नका, इथं सगळं कव्हर होईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर, ही स्टेटमेंट आहे का? आहे सर. याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन मार्क नाही, याच्यामध्ये कोणताही एक्सक्लामेटरी मार्क नाही, याच्यामध्ये कोणतीही कमांड नाही, याच्यामध्ये कोणतीही ऑर्डर नाही, याच्यामध्ये कोणतीही सजेशन नाही. स्टेटमेंट आहे म्हटल्यावर याच्या काही ना काहीतरी बुलियन व्हॅल्यू पण असेलच ना. हो आहे ना सर, बुलियन व्हॅल्यू आहे ना. काय आहे बुलियन व्हॅल्यू? ट्रू. कारण आपल्याला 10वी मध्ये माहिती आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, आपल्याला माहिती आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सिमिलर असतात. जर खरं असेल तर बुलियन व्हॅल्यू खरी असते. बघा, इथं हे x2 नाही, इथं हे x² = x. मला सांगा, x² = x काय आहे? इक्वेशन आहे ना एक. x मध्ये, x व्हेरिएबल मध्ये एक इक्वेशन आहे. आणि मी सांगितलं इक्वेशन कशी असते? ओपन स्टेटमेंट, ओपन सेंटेन्स असते, ते स्टेटमेंट नसतं. ते काय असतं? एक ओपन सेंटेन्स असतं.
आणि ओपन सेंटेन्स कधीच नॉट अँड स्टेटमेंट असतं, स्टेटमेंट्स कधीच नसतं. हे एवढं सगळं आता मी समजवण्यासाठी सांगतोय, पण जेव्हा कुठं आयुष्यात पुढे इक्वेशन दिसलं तर म्हणायचं ते नॉट अँड स्टेटमेंट आहे. आता पुढचं एक्झाम्पल, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं, ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. एक्सची मॅक्झिमम पॉवर काय आहे 2, म्हणून याचे मॅक्झिमम रूट किती येतील 2. आणि क्वेश्चन काय म्हणताय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त नसतील. तर ही स्टेटमेंट आहे का? हो आहे रे, स्टेटमेंट तर आहे, कारण याच्यामध्ये तसं काय ऑर्डर वगैरे नाहीये, स्टेटमेंट आहे. मग याची बुलियन व्हॅल्यू पण असेल, बुलियन व्हॅल्यू ट्रू आहे. ट्रू का आहे? कारण क्वेश्चन मध्ये त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये जे बोलले आहे ते खरं आहे. आता बघा, डू यू लाईक मॅथमॅटिक्स? अरे बापरे, क्वेश्चन मार्क दिसला. क्वेश्चन मार्क दिसता खेबी लगेच म्हणायचं सर इट इज अ नॉट अँड स्टेटमेंट. स्टेटमेंटच नाहीये ती, त्यामुळे त्याची बुलियन व्हॅल्यू निघण्याचा प्रश्नच येत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. ही स्टेटमेंट आहे का? आहे. याची बुलियन व्हॅल्यू काय येणार? ट्रू. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. स्टेटमेंट आहे का? आहे. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? इथे मी लिहिले बुलियन व्हॅल्यू. बुलियन व्हॅल्यूलाच आपण ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात. तुम्ही बुलियन व्हॅल्यू म्हणा की ट्रूथ व्हॅल्यू म्हणा, सेम आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आला? अरे फॉल्स. सगळे रिअल नंबर होल नंबर थोडीच असतात. चुकीचं आहे ना हे. आता तुम्ही 12वीला आलात म्हटलं रिअल नंबर होल नंबर कळतच असेल, त्याच्यात मला सांगायची तुम्हाला गरज नाही. बघा पुढचा प्रश्न, कॅन यू स्पीक इन मराठी? अरे मी मराठीत बोलू शकतो की नाही ते जाऊ दे, तू क्वेश्चन मार्क का लावला? तू क्वेश्चन मार्क लावल्यामुळे ते काय झालं? नॉट अँड सेंटेन्स स्टेटमेंट. सेंटेन्स आहे पण स्टेटमेंट नाहीये. आता बघा, आता असे प्रश्न दिसल्यावर विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही सांगितलं होतं इक्वेशन असेल तर ते ओपन सेंटेन्स असतं आणि त्याच्यामुळे ते हे नसतं, स्टेटमेंट नसतं. पण मी काय सांगितलं होतं? अरे ते तेव्हा जेव्हा एक्स बद्दल ते तेव्हाच रे जेव्हा तुम्हाला एक्स बद्दल काय माहित नसेल. पण ह्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय ना एक्सची व्हॅल्यू 7, म्हणजे एक्सला डिस्क्राईब केलंय. मग एक्सची व्हॅल्यू जेव्हा 7 असेल तर पुट करून बघा, 7² मायनस 6 इंटू 7 प्लस 7. 7² किती येतो? 49 minus 42 plus 7. 49 minus 6 into 7 किती येतं? 7 किती असतं? 49 ना. आणि 6 into 7 किती असतं? 42. तर ते इक्वल टू 0 होते का? म्हणजे हे स्टेटमेंट आहे का? आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल टी. ओके. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी 0. तुम्ही हा टॉपिक कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकला असाल. बघा मी बोर करणार नाही, फटाफट आपण पुढचे क्वेश्चन्स लगेच फटाफट सॉल्व्ह करून घेऊयात. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलो असेल 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे काय आहे? क्यूब रूट ऑफ युनिटी. त्यांनी काय म्हटलंय? द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी 0. ही काय आहे? स्टेटमेंट आहे का? आहे. याची बुलियन व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल टी, कारण ते खरं बोलतंय. इट रेन्स हेवीली. ते काय म्हणते? जोरात पाऊस पडतोय. हे काय देत आहे आपल्याला? एक सजेशन देत आहे ना. आणि मी सांगितलं तर सजेशन्स काय असतात? नॉट अँड स्टेटमेंट, म्हणजे सजेशन स्टेटमेंट नसतात. म्हणजे आपण एखाद्याला सांगतोय की जोरात पाऊस पडतोय, हे काय? एक नॉट अँड स्टेटमेंट आहे. तर बघा आता आपण दॅट्स इट फॉर द लेक्चर. आजचा जो लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट बद्दल सर्व डिस्कस केलं. आय गेस हा व्हिडिओचा लेक्चर 35 ते 40 मिनिटाचा झालेला असेल. बट 35 ते 40 मिनिटं होऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे, कारण जास्त वेळ लागला एका टॉपिकला शिकायला तर चालेल, पण तो टॉपिक एकदम कव्हर केला पाहिजे. बघा इथं मी सर्व सॉल्ड एक्झाम्पल जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, प्लस तुमचे एक्सरसाइज 1.1चा क्वेश्चन नंबर 1 पण सॉल्व्ह केलेला आहे. तर जर तुम्हाला कुठे अडकला तर तो हा क्वेश्चन बघा, मी सोल्युशन पण इथे आहेत मेन्शन केलेले. तर जर तुम्ही कुठे ते इथं अडकलात तर प्लीज पुन्हा त्या व्हिडिओला त्या टाईमवर लॅप्स करा आणि सेट करा आणि पुन्हा इथून व्हिडिओ बघा. पण आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच स्टेटमेंटचा व्हिडिओ बघायची गरज नाही पडली पाहिजे. एवढं डिटेलमध्ये मी सगळे कॉन्सेप्ट सांगितले आहेत, सगळे क्वेश्चन सांगितले आहेत, जे तुमच्या महाराष्ट्र बोर्डाला आणि CETला स्टेटमेंट टॉपिकसाठी लागणारे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते सर्व कव्हर केलेले आहेत. आणि
जाता जाता एकच सांगेन, थँक्यू फॉर लर्निंग. आमच्यासोबत शिकल्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारे आपण ओवी करिअर सेंटरवरती आपण असे विविध प्रकारचे टॉपिक शिकवू आणि अशी मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे टॉपिक नक्की आवडतील. प्लीज तुम्ही सर्वांनी एक कमेंट करायची जेव्हा तुमचा हा टॉपिक शिकून होईल, म्हणजे जेव्हा तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील तेव्हा तुम्ही कमेंट करा डन आणि त्याच्यापुढे टिक मार्क द्या. म्हणजे मला कळून जाईल की तुमचा हा टॉपिक झालाय. म्हणजे ऍटलीस्ट मला रेकॉर्ड तरी राहील की किती मुलं खरंच अभ्यास करतायत. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना जर मला उद्या पर्सनल मेंटरिंग करायचं असलं तर मी मेंटरिंग करू शकतो, कारण मला तुमचा प्रोग्रेस माहिती आहे. सो प्लीज हा व्हिडिओ बघा, संपूर्ण व्हिडिओ बघितला. पूर्ण व्हिडिओ तुम्ही आता इथपर्यंत आलात म्हटलं, पूर्ण व्हिडिओ बघितलाय. आता तुम्हाला शेवटची स्टेप काय करायची आहे, सगळे व्हिडिओचे क्वेश्चन्स तुम्ही स्वतःहून सोडवा आणि व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये काम तुमचं जर झाल्यानंतर डन म्हणून लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल अशा विद्यार्थ्यांना जे कोचिंगला लावू शकत नाही. आता आपला लेक्चर 1 आपण इथे संपवूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंजंक्शन डिसजंक्शन्स बद्दल डिस्कशन करूयात. आय होप हा जो टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा स्टेटमेंट्स हा तुम्हाला कळाला असेल. मी यासाठी तुमचा धन्यवाद करतो. भेटू लवकरच. थँक्यू.